या ठिकाणी NSSC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी विनय बेनसरे सर यांची इंटरव्ह्यू घेतली जाते. बऱ्याच वेळा पाहिलं जाते की सचिनच्या मॅच पाहण्यासाठी एक व्यक्ती झेंडा घेऊन चेहऱ्यावरती झेंड्याचे चित्र पेंट करून तो मॅचमध्ये जीव जान या ठिकाणी ओतण्याचा प्रयत्न केला जातो. तर तशाच पद्धतीने आज 41व्या वर्षी ज्यावेळेला नितीन तीर्थने सर ज्यावेळेला मॅच खेळत असतात आणि ज्यावेळेला प्रेक्षकगृहात कुणी असेल तर ते विनय बेनसरे सर हे नितीन कीर्तने सरांचं मॉरल वाढवण्याचं काम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अनेक मॅचेसमध्ये करत असतात. कराड या ठिकाणाहून ते या ठिकाणी मॅचेस पाहण्यासाठी मॅचेस खेळण्यासाठी आणि सरांना सपोर्ट करण्यासाठी नितीन कीर्तने सरांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी नियमित उपलब्ध असण्याची प्रक्रिया या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणतो की बा क्रिकेटलाच प्रेक्षक आहेत आणि जे जिगरचे प्रेक्षक आहेत तसं नाही तर टेनिसला सुद्धा आहे. तर सर आपण हे सरांना प्रॅक्टिस देणं मॅचेस पाहणं त्याचं अवलोकन करणं तर ह्या अवलोकनातून तुम्ही काय अवलोकन करता काय तुम्हाला जाणवतं काय तुम्ही त्याच्यातून आनंद घेता? बेसिकली मी स्वतः मला टेनिस खेळायला आवडतं. माझं नियमित रोज प्रॅक्टिस असते. नितीन सर असतात मग त्यांच्याबरोबर काही वेळ मारतो. त्यांची जेव्हा मॅचेस वगैरे असतात तर त्यांना कधी कधी हिटिंगची गरज पडते तर मी त्यांच्यावर हिटिंग करतो. आणि प्लस मला टेनिस बघायला सुद्धा आवडतं. बाहेरच्या मॅचेस ती जेव्हा लोकल कुठे झालं टेनिस टुर्नामेंट तिकडे बघायला जातो. असं चालू असतं. तुम्ही हे हिटिंग करता मॅचेस पाहता त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद काय गरजेचं आहे तुम्ही काय आनंद शोधता? तेच बेसिकली मला टेनिस खेळायला आवडतं मला त्यामुळे नितीनसारख्या प्लेयर्सशी मला खेळायला मिळतं आहे. माझा गेमसुद्धा सुधारतो. प्लस मी त्यांना आणि नितीनसारख्या प्लेयरना प्रॅक्टिस देणं म्हणजे एक फार कसं काही सोपी गोष्ट. इंटरनॅशनल लेवलचं नितीनसारखा प्लेयर टॉप प्लेयर यांच्याबरोबर खेळायला मिळतं मला. प्लस तुम्हाला काही असे यंग प्लेयर्स पण मिळतात त्यांना माझ्या एक्सपिरियन्सच्या म्हणजे काही गोष्टी त्यांना सांगतो मी त्यांनाही काही गोष्टी शिकवतो मी. लहान मुलांना तुम्ही काय सांगाल? नितीन कीर्तने सर आणि लहान मुलं यांच्यामध्ये जर डिफरन्स तुम्हाला त्यांना पर्क्युलेट करायचं म्हटलं तर काय सांगाल? नितीनपासून तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर ते म्हणजे नितीन हा म्हणजे फिटनेससाठी फार वेडा माणूस आहे. म्हणजे त्याला असं म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं शिकायचं असेल तर आजकाल काय बघतो आपण यंग प्लेयर्स आहेत की ते फिटनेसकडे लक्ष देत नाही. नुसतं जाऊन टेनिस त्यांना खेळायचं असतं. पण तसं नाही. नितीन हा रोज जवळजवळ 1 तास 2 तास जिममध्ये घालवतो. प्लस रोज रनिंग असतं त्याचं. ह्या गोष्टी त्याच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. आणि तो फक्त म्हणजे टेनिस नुसतं खेळत नाही म्हणजे त्याला रोज त्याचं नियमित 2 तास इव्हन या एजला आत्तासुद्धा तो फिटनेसवरती इतका भर देतो हे फार इम्पॉर्टंट आहे. आजकालची यंग प्लेयर्स आहेत ते फिटनेसवर फार कमी लक्ष देतात. हे नितीनकडे असं मॅच ती जिद्द आहे ती सुद्धा एक शिकण्यासारखी. मॅच खेळताना जी एक जिद्द लागते ती तुम्हाला जिंकायचं आहे असं हे फार शिकण्यासारखं आहे. जे मॅचमध्ये जिद्द आहे असं आपण बऱ्याच वेळा म्हटलं जातं. पण ही जिद्द नेमकी जे काय चीज आहे की आणि ती नितीन कीर्तने सर कशातून मिळवतात असं तुम्हाला सांगता येईल? कशातून ती जिद्द मिळवतात? कारण शेवटी टेक्निक जिद्द मिळवण्याचं टेक्निकचं असेल. बेसिकली तुम्हाला टेनिस खेळण्याचं एक पॅशन लागतं आहे. हे तुम्हाला आतनं पाहिजे. तुम्हाला हार्टपासून तुम्हाला टेनिसबद्दल आवड पाहिजे. म्हणजे मेन ती पहिली गोष्ट आहे. तुम्हाला जी पॅशन असेल तर तुम्ही मग त्या पॉईंट जिंकण्यासाठी किंवा तुमचा खेळ सुधारण्यासाठी ती पॅशनचं तुम्ही त्या कोर्टवरती ते रूपांतर व्हायला पाहिजे की तुम्ही मग ती जिद्द लावून तुमचा खेळ सुधारला पाहिजे. जिद्द लावून तुम्ही मॅचेस जिंकायला पाहिजे. हे तुमच्या मेन पॅशन असायला पाहिजे. मेन तुमच्या पॅशन तुम्हाला जे सांगायचं की बा टेनिस संदर्भातल्या विकास म्हणा टेनिस संदर्भातल्या मनोरंजनाची कथा म्हणा किंवा टेनिस संदर्भात ते आज कॉमेंट्रीसुद्धा अनेक चॅनलवरती करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातून तुम्ही टेनिस आणि टेनिस संदर्भातला जो आनंद घेणं त्याच्यातून पॅशन तयार होणं आणि त्याच्यातूनच ती जिगर तयार होणं
आणि प्रत्येक सेलला आपल्या मांसपेशीला त्या जिगरचा संवेदना ही त्याच्यामध्ये पोचवणं हे अशा पद्धतीने ते जिगर करतात असं तुम्हाला सांगायचं या हां ठिकाणी. बरोबर. पॅशन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला ती जिद्द पाहिजे आणि ते नुसती जिद्द नाही आणि तुम्हाला एफर्ट्स पण द्यायला पाहिजे. तुम्ही ते कष्ट करायला पाहिजे. एवढ्या पोटवरती कष्ट करायला पाहिजे. पोटच्या बाहेर कष्ट करायला पाहिजे आणि ती पॅशन तर लागतेच पण कष्ट तर करायलाच लागतं. निश्चितच धन्यवाद सर. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय गरजेची जी गोष्ट आहे जी पॅशन आणि जिगर आणि त्याचं अवलोकन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे आणि भारतातील प्रत्येक खेळाडूला हे अवलोकन निश्चितच उपयोगी पडेल. NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मीडियम जरी मराठी असेल तरी त्याचे जे वर्ड्स आहेत ते आंतरराष्ट्रीय गरजेचे आहेत असे या ठिकाणी मला जाणवतं आहे. आणि आपण यूट्यूब चॅनलला जे NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला जे इंटरव्ह्यू दिले त्याबद्दल धन्यवाद.